सोलापुरात काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद. दडपशाही करणारा भाजपचा धिक्कार असो. पैशाच्या जोरावर राजकारण करणारा भाजपचा धिक्कार असो. पैशाच्या जोरावर राजकारण करणारा भाजपचा धिक्कार असो. दोषी असेल तर कुठेही फाशी घ्यायला तयार आहे, परंतु केसाने गळा कापला माझा, याचं मला अत्यंत दुःख होतंय. सोलापुरात उन्हाचा पारा चढलेला असतानाच राजकीय तापमान देखील शिगेला पोहोचलंय. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काँग्रेसचे विधान परिषदेचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवल्यानं सोलापूरचं राजकारण राज्यात चांगलंच चर्चेत आलंय. शाही करणारा भाजपचा धिक्कार असो. संविधान पायदळी तुडवणारा भाजपचा धिक्कार असो. संविधानाचा खून करणारा भाजपचा धिक्कार असो. लोकशाहीचा खून करणारा भाजपचा धिक्कार असो. लोकशाहीचा खून करणारा भाजपचा धिक्कार असो. पैशाच्या जोरावर राजकारण करणारा भाजपचा धिक्कार असो. सूचक म्हणून सही केलेल्या नागेश भोसले यांची स्वाक्षरी बोगस असल्याचा आरोप करून भाजपनं आक्षेप नोंदवला होता. नागेश भोसले यांचं म्हणणं ऐकून हा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद केलाय. यावर काँग्रेस उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांनी आजचा दिवस अत्यंत दुःखद असून भाजपनं संविधान पायदळी तुडवून लोकशाहीची हत्या केली आहे अशा शब्दात आपल्या भावनांना वाट करून दिली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी माझा अर्ज फेटाळलेला आहे. पुन्हा एकदा लोकशाहीची हत्या या भाजप सरकारच्या काळात झालेली आहे. संविधान पायदळी तोडण्याचं काम ह्यांनी केलेलं आहे. एक सरळ मार्गी मी माणूस नगरपालिकेची निवडणूक लढवून प्रत्यक्ष लोकांच्या समोर जाऊन आज विधान परिषदेची उमेदवारी महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस पक्षातर्फे भरली. सर्व सूचक प्रत्येकाशी चर्चा करून प्रत्येकाशी समन्वय साधून त्यांच्या सह्या घेतल्या होत्या. प्रत्येकाला मी सांगितलं होतं माझं म्हणणं, परंतु काही विघ्नसंतोषी लोकांनी, ज्यांना स्वतःच्या निवडणुकीची भीती वाटत होती की माझ्या काँग्रेसकडे संख्याबळ नाही, महाविकास आघाडीकडे संख्याबळ नाही, एवढा आठवडपेटा करून ह्यांनी माझी उमेदवारी बाद कशी करायची याचा हा प्रयत्न केलेला आहे. पालकमंत्री महोदय, आपलं दुःख वाटतं, आपला खेद वाटतो. साताऱ्यात सुद्धा मेजॉरिटी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाची असताना आपण जो तिथं राडा केला, पुन्हा लोकशाहीचा खून ह्या सोलापूरमध्ये पालकमंत्री महोदयांनी केलेला आहे, त्याचा गोष्टीचा मी धिक्कार करतो, निषेध करतो. लोकशाही लढताना संख्याबळ आमचं कमी जरी असलं तर आम्ही एकजुटीने लढणार होतो. आणि हे तुम्हाला कळलं होतं की तुमची लोकंसुद्धा तुम्हाला मत देणार नाहीत. त्याच तुमच्या पायाखालची वाळू सरकली आणि मग तुम्ही ह्या उमेदवारी अर्ज कसे डिस्क्वालिफाय करायचे, उमेदवार कशी बाद करायचे या प्रक्रियेच्या कामाला लागला. दुःख वाटतं या गोष्टीचं की संविधानाने आमच्यासारख्या उमेदवाराला, मी एक धनगर समाजाचा कार्यकर्ता आहे आणि या बाबतीत की काँग्रेस पक्षाने मला एवढी मोठी संधी दिली होती. मी 3 पिढ्या काँग्रेस पक्षाचं काम करतो. माझे आजोबा आजी दोघंही स्वातंत्र्य सैनिक होते. माझ्या वडिलांनी आयुष्यभर काँग्रेसचं काम केलं. मी काँग्रेसचा शहर देऊन काम करतो आहे आणि मला एवढी मोठी संधी मिळाली असताना हा माझा अतिशय दुःखद दिवस आहे आजचा, की आज या बाबीचा मी निषेध करतो. मी जाहीर आवाहन करतो, विठ्ठलाच्या पायावरती दोघंही हात ठेवू. तुम्ही सांगा लोकांना मी ह्याच्यावर सही केली नाही म्हणून. मला माझ्यावर सगळ्या गोष्टी मान्य आहेत. स्वतःच्या मुला डोक्यावर देऊन शपथ घेऊन सांगा मी सही केली नाही म्हणून. मी दोषी असेल तर कुठेही फाशी घ्यायला तयार आहे, परंतु केसाने गळा कापला माझा, याचं मला अत्यंत दुःख होतं आहे. भाजप आमदारांचं काय झालं आहे, वाचाळवीर संख्या प्रचंड आहे. माहितीच नाही आणि बाळूत्यात आमदारकी मिळाली, त्यामुळे समाजात कसं वागायचं हेच माहीत नाही. त्यांचे आजोबा, त्यांचे काका यांचे विचार घ्या जरा म्हणावं. आपण कुठल्या संस्कारात वाढलो आहे, हजारो आरोप करण्यापेक्षा आपण आपली पार्श्वभूमी तपासा. आपण कसं बोलताय, काय बोलताय आणि एका महिलेबद्दल आपण जी गलिच्छ बोलताय त्याबद्दल त्यांचाही आम्ही निषेध करतो. खोटी सही केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं देखील बोललं. 100% गुन्हा दाखल केला पाहिजे. कुणी खोटी सही केली त्याची व्हेरिफिकेशन झालं पाहिजे. ते पुणे लॅब आणि हैदराबाद लॅबला त्याची सहीचे नमुने पाठवून ते तपासलं पाहिजे, अशी मीच मागणी करतो या गोष्टीची. आणि दोषी असेल तर मी चौकात फाशी घ्यायला तयार आहे. या संदर्भात कोर्टात धाव घेणार आहे तुमची काय असणार आहे? कोर्टात 100% जाणार आहे आम्ही या बाबीसाठी. आणि मेहरबान कोर्टावर आमचा विश्वास राहिला आता ह्या बाबतीत, कारण अधिकारी सर्व ह्या पालकमंत्र्या दबावाला बळी पडलेले आहेत असं दिसून आलं आहे. अनेक निकालामध्ये सुद्धा असं दिसून येते सुप्रीम कोर्टाच्या, हायकोर्टाच्या, की सही एकदा केल्यानंतर
ती सही मॅच होते का नाही, उमेदवाराने ॲफिडेविट दिलेलं आहे ते 18(2) एक त्यातलं कलम आहे, त्यामध्ये त्यात स्पष्ट उल्लेख केला असताना सुद्धा कलेक्टर साहेबांनी आमचा फेटाळला अर्ज. 100% निकाल 1 मिनिटात देता येतो, लक्षात ठेवा. यस नो अर्ज त्यांच्यासमोर सुनावणी झाली, हरकती झालेल्या आहेत, मंजूर नामंजुरी आधी त्यांना लगेच लावता येते. ह्याची चर्चा अनेक गोष्टी घडली की अर्ज कसा बाद करायचा आणि कुठल्या बाबतीत बाद करायचा, ह्याचं सर्व चर्चा करूनच ही कार्यक्रम केलेला आहे, लक्षात ठेवा. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur.